नमस्कार, मी आहे अर्चना पाटील। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर आता साडीपासून वन पीस कसा शिवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ही साडी तुम्ही बघू शकता, ही अशी दोन कलर मिक्स असलेली साडी आहे। हा पदराला नेट आहे आणि इथं खाली अशी ही डिझाइन आहे। तर मी ही अशी उसवून घेतलेली आहे। हा पदर याचे असे दोन भाग केलेले आहेत आणि ही जी लेस आहे नेटची, ह्या लेस आपण उसवून काढायची आहे आणि कटिंग कसं करायचं ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे। आता मी तुम्हाला वन पीसची मापे सांगणार आहे। वन पीसची पूर्ण उंची आहे ती 59 आहे। छाती घडी 12, गळा पुढील 5.5, मागील 3, कमर घेर 47, जर घडी असेल तर आपण 23ची घ्यायची आणि कमर फिटिंगचं माप आपण 22 ठेवायचं आहे। शोल्डर 7, पुन्हा दंडघेर 11, बाही लांबी 18, बाही फिटिंग 6.2 आहेत। पुन्हा शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची 19.5। मग आपण काय करायचं आहे, पूर्ण उंची 59 आहे, त्याच्यामधून 19.5 वजा करायचे आहेत आणि जी काही उंची येईल ती कमरेपासूनची खालची उंची आपण धरायची। तर कमरेपासून खाली जी उंची येणार आहे ती 40-40.5 येणार आहे। तर आता इथून पुढं मापं कशी टाकायची ते आपण बघूया। तर पूर्ण उंची बघा किती आहे ते। पूर्ण उंची ही आपण 19.5 पर्यंत घेतलेली आहे। तर छाती घडी आपण 12.5 घेतलेली आहे। थोडीशी एक अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे, आपण कटिंगमध्ये आपली कट होऊन जाते म्हणून ही 13 घेतलेली आहे। आणि शोल्डर तुम्ही बघू शकता, शोल्डर 7 घेतलेला आहे आणि मुंडाही 7, आणि आपण मुंडाही 7च घेतलेला आहे। तर बघा, आता आपण त्याला आकार द्यायचा आणि कट करायचा। आता कमरेपासून शोल्डरपासून कमरेपर्यंतची उंची ही 19 आहे, तर आपण अर्धा इंच जादा घेतलेले आहे कटिंगमध्ये जाते म्हणून। पुन्हा ही छाती घडीचं माप इथं 12 आहे, तर ही आपण 2 इंच जादा घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 इंच कमी करायचं आहे माप। शोल्डर 7 आहे आणि मुंडा 6.5 घेतलेला आहे। तर आता मी कसं कटिंग करणार आहे बघा। आता हा कमरघेर जो आहे तो घडी आहे 13ची, 13 दुनी 26, पूर्ण कमरघेर 26 आहे। तर हा चौथाही ह्याचे आपण घ्यायचं आहे पूर्ण कमरघेराचं माप। तर 26 आवड होणार आहे। तर आपण याच्यासाठी पण 1 ते 1.5 इंच माप जादा घेतलेलं आहे। जे आपण इथं टक्स टाकणार आहे ते अर्धा इंचाचं टक्स टाकणार आहे, त्यामुळे इथं 2 इंच कमी होणार आहे आपलं माप। आता ही बघा तुम्ही 6.5 इथं मुंडा टाकलेला आहे। तर आता मी कटिंग करणार आहे आणि ही जे माप मी तुम्हाला दाखवलं कमर घेराचं 13 दुनी 26, ह्याच्या तिप्पट आपण खालचा घेराचं माप टाकायचं आहे इथं प्लेट टाकायसाठी। वरच्या भागाबरोबर आपण अस्तर आता कट करून घ्यायचं आहे। ही जी गळा रुंदी आहे ती 2.5 गळा रुंदी आपण टाकतो, पण ही 2.5 गळा रुंदी जास्त होती, त्यामुळे आपण इथे ही गळा रुंदीचं माप आपण इथं 2.25 टाकायचं आहे। आणि जो काय तुमचा गळा आहे, आता हा माझा गळा आहे तो 5.5 आहे, तर 5.5ला मी अशी खूण करून घेणार आहे इथं। आणि हा असा गळा चौकोनी आखणार आहे मी। आणि जो दुसरा पाठीमागचा गळा आहे तो शॉर्ट गळा आहे, तो 3चा आहे, तर मी इथं 3ला इथं टिक मार्क करून घेणार आहे आणि हा असा आपण इथं आकार द्यायचा आहे। आता पूर्ण उंचीमधून आपण 18-19 इंच उंची कमी केलेली आहे, वजा केलेली आहे। तर आता ती उंची आपण राहते 41, तर आपण ही मार्जिनसाठी 2 इंच जादा घ्यायचा। इथं 43 मी ठेवलेली आहे आणि कमर घेर जो आपला होता 13, तर आपण 26च्या डबल इथं कमरेचं माप ठेवायचं आहे। तर हे आपण माप जे आहे ते इथं तुम्ही बघू शकता 39 तिप्पट माप घ्यायचं आहे आपण 13च्या। हे इथं 39 घेतलेले आहेत, म्हणजे आपल्या चुन्या चांगल्या पडतात।
ह्या बारीक चुन्या आपण कमरेपासून खाली घालायचे आहेत, म्हणजे आपला वन पीस दिसायलाही छान दिसतोय. तर मी स्टिचिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे. हे आहे बाहीचं माप दाखवणार आहे. तर हा काघेर जो आहे तो इथला 11 इंच आहे. तर मी ही बाहीसाठी इथलं माप मी 12.5 1 ते 1.5 इंच मी जादा घेतलेला आहे. आणि बाही लांबी बघायची असेल तर बाही लांबी आपण बाही लांबी 18 आहे. तर खाली आपल्याला काही धुमट टाकायची नाही, त्यामुळे ही अर्धा इंच फक्त मी जादा घेतले, 18.5 घेतलेले आहे. तर आता तुम्ही बघू शकता हा मी असा आकार देऊन घेतलेला आहे असा, आणि हा आकार देऊन असा कट केलेला आहे. ह्या पद्धतीनेच तुम्ही ही बाही कट. ते सुद्धा अशी गळा रुंदी मी इथं 2.25 ठेवलेली आहे. पुढचा गळा आहे 5.5, तर इथं पण 2.25 ठेवलेली आहे. आणि इथं पंचकोनी गळ्याचा आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे. याच तर आपण कट असं केलेलं आहे. हा गळ्याचा आकार तुम्ही बघू शकताय. आणि ह्याला आपण आता म्हणून आपण पिण्या लावून घ्यायचे आहेत अस्तरला. हे कापड आपण सरळ धरलेलं आहे खालचं, आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे. नंतर मी पिना कशा पद्धतीने लावतोय ते बघा तुम्ही. तर खाली आपण पिन लावून घ्यायचे, म्हणजे कापड अजिबात आपलं सरकत नाही. आणि ह्याच्यावरून आपण अशा टिपा मारायच्या आहेत. तर हे आता आपले टीप मारून इथं झालेली आहे. तर हे आपण कापड असं कट करून टाकायचं आहे. हे पंचकोनी गळ्याचे कोपरे आहेत. तर त्या कोपऱ्यावरती आपण हलकासा कात्रीच्या टोकानं थोडासा कट मारायचा आहे, म्हणजे कोपरे छान निघतात. आणि हे कापड असं आपण पलटी करून घ्यायचं आहे. आता ती बाजू आपण पलटी करायची आहे, आणि म्हणजे पलटलेल्या बाजूवर आता ही सरळ बाजू आपली येणार. तर ह्या सरळ बाजूवरती आता आपण दाब टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपला गळा दिसायलाही मस्त दिसतो. आणि तुम्ही ह्याच पद्धतीने शिवा. ह्या पद्धतीने मी अस्तरला सगळ्या अशा साईडला चारी बाजून अशा टिपा मारून घेतलेल्या आहेत, म्हणजे आपला अस्तर हात हलत नाही आणि आकारही व्यवस्थित अगदी छान येतो. तर आता आपण वरचा मध्य करायचा, आणि इथं अर्धा इंच किंवा आपल्या इच्छेनुसार 1 इंचाचा टाकला तरी चालेल, कारण मी इथं अर्ध्या इंचाचाच टाकणार आहे टक्स. आणि त्याची उंची घ्यायची 5 इंच. तर इथं असं आपण खून करून घ्यायचे. अर्धा इंच रुंदी आणि 5 इंच लांबी असे आपण दोन्ही बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत, आणि डबल टिपा ओढायचे टक्सला. जसा पुढील भाग आपण तयार केला त्याच पद्धतीनं मागचाही भाग तयार करून घ्यायचा आहे. तर याच पद्धतीनं यात काहीही फरक करायचा नाही. जसा आपण पुढचा भाग जोडला तसाच पाठीमागचा भाग जोडायचा आहे, तसेच पाठीमागच्या भागालाही टक्स टाकायचे आहेत. तर तो भाग मी तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवणार. झाल्यानंतर गळ्याचं फिनिशिंग कसं छान दिसतं ते बघा. आता आपण सरळ बाजूवरती सरळ बाजू ठेवायचे, आणि उलटी बाजू आपण वरती करायचे. खाली उलटी बाजू येणार आणि वरती उलटी बाजून त्याच्यावरती आपण टिपा टाकायचे आहेत 2-2. आता हे दोन्ही भाग आपलं असं जोडून झालेले आहेत. तर ह्याला आता आपण जे बाह्या काढलेल्या आहेत त्या बाह्या आपण इथं असं आता जोडून घ्यायचे आहेत. आता जो बाहीचा मध्य असतो तिथं आपण बारीकशी छाट मारायची, आणि मध्यापासूनच बाही जोडून घ्यायची. जी ही खोलगट बाजू आहे ही पुढच्या बाजूला जोडायची, आणि हा उंचवटा भाग आहे तो पाठीमागच्या बाजूला जोडायचा आहे. तर बाही जोडताना आपण अशी ठेवायची. हा जो छाट मारलेला भाग आहे तो आपण इथं मध्यावरून आपण बाही जोडायची, म्हणजे आपल्या बाही ज्यावेळी बाही आपण मध्यावरून जोडतो त्यावेळी ही ती बाही अगदी म्हणजे व्यवस्थित बसते. आणि आपण काकेपासून ज्यावेळी बाही जोडतो त्यावेळी काकेत सगळ्या अशा चुना येतात आणि बाही अशी ओढली जाते. म्हणून आपण मध्यावरनं बाही लावल्यानंतर जसा परफेक्ट बसतो तसा साईडनं बाही जोडल्यानंतर म्हणजे ब्लाऊज असो किंवा वन पीस असो व्यवस्थित बसत नाही. हा आता आपण पुढचा आणि पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे. तर बघा, पाठीमाग पण टक्स टाकल्यात आणि पुढं पण टक्स टाकल्यात. आता आपण पुढं प्लेटा जोडायचे घ्यायचे. तर मी प्लेटा कशा पाडतोय ते बघा.
प्लेटा कशा टाकतोय ते बघा. आपण अर्ध्या इंचाच्या इथं प्लेटा टाकायच्या. आता ह्या आपण प्लेटा पाडून घेतलेल्या आहेत अर्ध्या इंचाच्या. तर हे कमर घेराचं माप आहे. तर ह्याला आपण ते जोडून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने मी जोडतोय बघा. कमर घेराला हा खाली फ्रिलचा भाग आपण जोडून घ्यायचा आहे. तर बघा, जर आपल्याला इथं कुठं प्लेटा जर अशा कमी वाटत असतील तर तुम्ही आणि एखादी प्लेट जादा टाकू शकता. असं कापड भरपूर शिल्लक असेल तर प्लेटा भरपूर टाका, म्हणजे घेर छान दिसतो. पाठीमागचा जोडलाय. आता आपण पुढचा भाग जोडणार आहे. तर ह्या अशा मी प्लेटा टाकून घेतलेल्या आहेत. तर आता ते कसं जोडायचं ते दाखवते मी तुम्हाला. इथं आपण धरायचं. तर आता ह्याच्यावर आपण आणि एकदा डबल टिक मारून घ्यायचे. वन पीस कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. तर अशा पद्धतीने तुम्ही वन पीस शिवा.